कुछ तो फूल खिलाए हमने और कुछ फूल खिलाना है। कुछ तो फूल खिलाए हमने और कुछ फूल खिलाने हैं। मुश्किल है ये बाग में, अब तक कांटे कहीं पुराने हैं। प्रिय शहरवासियांनो, छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक वारसा लाभलेला शहराचा महानगरपालिकेचा मी 3 मे 2023 रोजी प्रशासक म्हणून रुजू झालेला असून माझ्या कार्यकाळातील दुसरा वा महानगरपालिकेच्या 44वा अर्थसंकल्प महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 103 व 104 अनुसार सन 2024-25चे सुधारित कलम 95-96 व 100 अन्वये सन 2025-26च्या या आर्थिक वर्षासाठीचा मूल अर्थसंकल्प मी आपल्या सेवेत सादर करीत आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी यावर्षीसुद्धा वर्तमानपत्रातून जाहीर प्रकटनाद्वारे तथा ईमेलवरनं छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांकडून शहराच्या विकासाकरिता सूचना व नवीन संकल्पना मागविण्यात आल्या होत्या। त्याच अनुषंगाने माननीय खासदार, माननीय पालकमंत्री, माननीय आमदार व इतर लोकप्रतिनिधी यांच्याशी विचार विनिमय करून तसेच आपल्या शहरातील जागरूक नागरिक श्री सतीश सिंग राजपूत, श्री अब्दुल तायर, श्री सारंगजी टाकळकर यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आलेले छत्रपती संभाजीनगर शहराचा सर्वांगीण विकास होण्यास हातभार लागेल यात मला तीळमात्र शंका नाही। या अर्थसंकल्पामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागरिकांना कार्यालयात न येता सर्व सेवा घरबसल्या देण्याचा मानस केला आहे। मी महानगरपालिकेचे सन 2025-26 या आगामी अंदाजपत्रकातील नवीन व स्पिल रक्कमेचा रुपये 618 कोटी 31 लक्ष देखभाल दुरुस्ती व विकास कामांना नियोजित केलेला असून यामध्ये मागील वर्षाचा अर्थसंकल्पात जवळपास 600 ते 750 देखभाल दुरुस्ती व भांडवल कामांच्या स्पिलओव्हरमध्ये समावेश करण्यात आला आहे। तद्वतच या आर्थिक वर्षामध्ये 481 कोटी 55 लक्षच्या नवीन कामांचा समावेश करण्यात आलेला आहे। गत वर्षाच्या अर्थसंकल्पातील विकास काम गतीने पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर महत्त्वाच्या विकास कामे तसेच इतर शासकीय योजने अंतर्गतचे काम यांना महानगरपालिकेच्या उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ लक्षात घेता मंजुरी प्रदान करण्यात केलेली होती। सदरील कामामधील बहुतांश काम प्रगतीपथावर असून चालू आर्थिक वर्षात ती कामे स्पिल ओव्हर स्वरूपात पुढे येऊन अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आली। सदरील नवीन व स्पिलमधील कामे या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे। सन 2025-26च्या आर्थिक वर्षात महसुली जमा करण्यासाठी विविध विभागांना खालीलप्रमाणे उद्दिष्ट निश्चिती करून दिलेली आहेत। महसुली जमा वस्तू आणि सेवा कर महानगरपालिका हिस्सा स्थानिक संस्था कराऐवजी वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर महानगरपालिकेच्या नियमित हिस्सापोटी अनुदान स्वरूपात 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता राज्य शासनाकडून मासिक स्तरावर अनुदान 36 कोटी 25 लाख 36.25 कोटी अपेक्षित असून त्यानुसार वार्षिक उद्दिष्ट 435 कोटी निश्चिती केली आहेत। महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्कापोटी दिला जाणारा हिस्सा वितरित केलेला नसून सदरील कालावधील थकीत रक्कम व चालू वर्षाचा अपेक्षित हिस्सा विचारात घेता मुद्रांक शुल्कापोटी 15 कोटीचा उद्दिष्ट निश्चिती करण्यात आलेले आहे। मालमत्ता कर जे महत्त्वाचे उत्पन्नाचे स्रोत आहे। भर निर्मिती कर उभारूया शहर मालमत्ता कर हा मनपाच्या उत्पन्न स्रोताचा कणा आहे। मात्र अद्याप शहरातील अनेक मालमत्ता या कर जाळ्यातून सुटलेल्या आहेत। त्यामुळे शहरातील नागरिकांना सुजाण नागरिकांची भूमिका पार पडून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावण्यासाठी मालमत्ता कर नोंदणी करणे व कराच्या भरणा वेळेत नियमितपणे करणे आवश्यक आहे। विलंबाने मालमत्ता कराच्या भरणा केल्यामुळे दरमहा शास्ती रकमेचा बोजा नागरिकांवर पडणार नाही याचा त्यांनी दक्षता घ्यावी। मालमत्ता कर वसुलीसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा सूक्ष्म नियोजन करून कर्मचारी निहाय उद्दिष्ट निश्चिती केली होती। मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही कर्मचारी निहाय नेमून दिलेला उद्दिष्ट व त्यास मालमत्ता करासंबंधी नवीन ॲप व प्रत्येक कर्मचारीचे नवीन टॅब तसेच ह्या सर्व बाबींवर देखरेखीसाठी सुसज्ज अशी श्री मित्र ज्याचा स्टॅटिस्टिकल रिसर्च इकॉनॉमिकल एम्पॉवरमेंट
म्युनिसिपल इंटिग्रेटेड टॅक्स रिकव्हरी अँड असेसमेंट रूम असे आधुनिक कक्ष आपण निर्मिती केले आहेत. त्यामुळे मालमत्ता कराचे व पाणीपट्टी कराचे उद्दिष्ट साध्य होईल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात विस्तार होत असल्याने तंत्रस्रोती संकल्पनेचा आधार घेऊन श्रीमित्र कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षामध्ये एक नियंत्रण अधिकारी व 10 तांत्रिक कर्मचारी यांचा समावेश आहे. श्रीमित्र कक्ष हा थकीत मालमत्ताधारकांशी संपर्क करून त्यांनी कर भरण्यासाठी प्रवृत्त करेल व क्लिष्ट अशी मालमत्ता कर आकारणीच्या प्रक्रिया सुलभ पद्धतीने ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येईल. या कक्षाच्या मार्फत आगामी युनिफाईड टॅक्स पावती ज्यामध्ये प्लॉटच्या क्षेत्र आणि बांधकाम क्षेत्र यासंबंधी माहिती उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. आगामी वर्षात मालमत्ता कर विभागासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून व्हॉट्सॲप चॅटबोटची सुविधा छत्रपती संभाजीनगर वासियांना उपलब्ध करून देण्यात येईल, ज्या आधारे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करता येईल. येत्या काळात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात भांडवली मूल्य कर आकारणी करण्याचा माझे मानस आहे, जेणेकरून मनपाच्या उत्पन्नात भरीव वाढ होईल. पर्यायाने शहरवासियांनी अधिक चांगला नागरी सुविधा देणे आम्हाला शक्य होईल. त्यामुळे मी नागरिकांचे आवाहन करतो, भरनियमित कर उभारूया शहर या ब्रीदवाक्याप्रमाणे नागरिकांची त्यांच्या कराच्या भरणा नियमितपणाने करणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. मालमत्ता व कर निर्धारण विभागासाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता चालू मालमत्ता कर मागणीपोटी 400 कोटीचा तसेच थकीत असलेल्या मालमत्ता कराची वसुलीकरिता 300 कोटीच्या उद्दिष्ट निश्चिती करण्यात आलेली आहे. मालमत्ता कराची 7 तारांकित धोरण यावर्षीही आपण चालू करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रमुख 7 गट जे वृक्षारोपण करणे, 100% ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करणे, पावसाच्या पाण्याचे जलपुनर्भरण करणे, सौर ऊर्जा, इलेक्ट्रिकल वाहन किंवा महिलांच्या नावाने मालमत्ता असणे अथवा सहमालिक असणे, मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वेळेत आणि ऑनलाईन बिल करणे अशा विविध 7 धोरणात्मक आपण ठेवून पर्यावरणपूरक त्यामध्ये केलेल्या लोकांना 7 तारा प्राप्त झालेल्या लोकांना 10% प्रॉपर्टी सूट, 6 तारा प्राप्त झालेल्या लोकांना 8% सूट आणि 5 तारा प्राप्त झालेल्या लोकांना 6% सूट असे मालमत्ता करामध्ये देण्यात येईल. पाणीपुरवठा विभाग जलमेव जीवनम तत्संवर्धन कर्तव्यम. छत्रपती संभाजीनगर शहराच्या अत्यंत महत्त्वाच्या व शहराच्या विकासास पूरक ठरणारी छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना आज मितीस अंतिम टप्प्याकडे वाटचाल करून असून नजीकच्या कालावधीमध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास येईल याचा मला खात्री आहे, जेणेकरून शहरातील नागरिकांना पुढील कालावधीत मुबलक पाणीचा पुरवठा करणे शक्य होईल. मात्र अधिक प्रमाणात पाणीच्या उपलब्धता निर्माण झाल्यास पाण्याचा अनिर्बंध वापर सुरू होतो. त्यामुळे त्यास आळा घालण्यासाठी व पाण्याचा काटेकोर नियोजन करण्यासाठी प्रत्येक घरी स्मार्ट वॉटर मीटर बसवण्यात आमचे संकल्प आहे. छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेसाठी महानगरपालिकेस स्वहिस्सा भरण्यासाठी शासनाद्वारे 822 कोटी रकमेचा कर्ज प्राप्त होणार आहे. त्यामुळे कर्जाचा परतफेड वेळ करण्यासाठी पाणीपट्टी करामध्ये येत्या कालावधीत वाढ करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. तकाजा है वक्त का कि तूफान से जूझो, कहाँ तक चलोगे किनारे किनारे. या शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा हा नैसर्गिक पद्धतीने ग्रॅव्हिटी होत नाही यासाठी जायकवाडी धरणातून पाणी उपसा करून लिफ्टिंग ऑफ वॉटर शहरातील आणावा लागतो. यासाठी महानगरपालिकेस विद्युत देयकाची पोटी MSEDCL या संस्थेत वार्षिक 70 ते 80 कोटीपर्यंत रक्कम अदा करावी लागेल. तसेच देखभाल दुरुस्ती, इतर महसुली खर्च, वेतन व भत्ते, कर्ज परतफेड यासाठी पाणी पुरवठा विभागावर वार्षिक 150 ते 155 कोटी खर्च करावा लागतो. या तुलनेत शहरातील वाणिज्यिक, घरगुती तसेच जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान असणारे औद्योगिक वसाहतीस करण्यात येणारे पाणी पुरवठापोटी जमा होणारे पाणीपट्टी यापासून 40 ते 45 कोटी महसुली प्राप्त होतो. त्यामुळे महानगरपालिकेत नियमित महसूल उत्पन्नातून पाणी पुरवठा योजना सुरळीत चालवण्यासाठी ₹90 कोटी ते 100 कोटी अनुदान स्वरूपात वर्ग करावा लागतात. पाणीपट्टी वसुलीमध्ये सुसूत्रता येऊन उत्पन्न वाढीसाठी त्याच उपयोग व्हावा म्हणून पाणीपट्टी मागणीचा संगणकीकरण करण्यात आलेले आहे. तसेच संगणकीय देयक महानगरपालिका कर्मचारी यांच्यासह मास टेलिकॉम सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत एप्रिल 2025 मध्ये देयक वाटप करण्यात येणार आहे व मास टेलिकॉम सिस्टम यांच्यामार्फत नळधारकास SMS द्वारे पाणीपट्टी भरण्यास अलर्टही देण्यात येणार आहे. नळधारकास ऑनलाईन माध्यमातून पाणीपट्टीचा भरणा करावा
करावयाचे झाल्यास त्यांचे QR कोडद्वारे ही पाणीपट्टी भरण्या करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। या सर्व प्रयत्नामुळे आगामी आर्थिक वर्षातील पाणीपट्टीच्या वसुली उद्दिष्ट अनुसार होईल असे मी आशा बाळगतो। वरील सुधारणा विचार करता सन 2025-26च्या अर्थसंकल्पात पाणीपट्टीच्या चालू मागणी यासाठी 100 कोटीच्या उद्दिष्ट करण्यात आलेले आहे। थकबाकी पाणीपट्टीच्या वसुलीच्या उद्दिष्ट 150 कोटी निश्चिती करण्यात आलेले आहेत। महानगरपालिका मालमत्तेपासूनचे उत्पन्न, शहर विकासाची गुरुकुली संपत्ती व्यवस्थापन, आपल्या जे सर्व मालमत्ता आहे त्याला योग्य आणि चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या मालमत्ता विभागाची आहे। शहराच्या विकासाच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या मालमत्ताचे प्रभावी वापर करून महानगरपालिकेस आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी उत्पन्न निर्माण करणे व नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे। त्यानुसार जागतिक दर्जाचे 4 अद्ययावत असे नवीन जलतरण तलाव उभारणे व प्रशिक्षण देणे, तसेच शहरातील नागरिकांची वाढती वसाहत लक्षात घेता व महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीच्या हेतूने प्रगती व सक्षम पेट्रोल पंपावर धर्तीवर नवीन 3 पेट्रोल पंप उभारण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील किरकोळ स्वरूपाच्या व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेता यांच्यासाठी शासनाद्वारे निर्देशित करण्यात आलेल्या सूचनानुसार लवकरच महानगरपालिका क्षेत्रात हॉकर झोन्सची निर्मिती करण्यात येणार आहे। आज यापासून महानगरपालिकेत साधारणतः 3 कोटीच्या उत्पन्न अपेक्षित करण्यात आलेले आहेत। हॉकर झोन या निर्मितीमुळे पथविक्रेता यांना विनासायास त्यांचा व्यवसाय करता येईल, तद्वतच शहरवासियांना वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल। त्याचप्रमाणे शासनाने महानगरपालिकेस बाजार परवाना शुल्क आकारण्यास परवानगी दिल्यामुळे व्यावसायिक आस्थापनांना ऑनलाईन नोंदणी करणे, त्यांना परवाना देणे इत्यादी बाबींमध्ये सुसूत्रता येण्यास मदत होईल। बाजार परवाना शुल्क आकारणीतून आगामी आर्थिक वर्षात 4 कोटी उत्पन्न अपेक्षित आहे। काही कालावधीपूर्वी या शहराची प्रतिमा खड्ड्यांचे शहर अशी झाली होती, मात्र राज्य शासन व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांनी शहरात पायाभूत सुविधा त्यातही नवीन रस्ते तयार केल्यामुळे शहराच्या खड्ड्यांचे शहर ही प्रतिमा मोडीत निघाली असून प्रशस्त व दर्जेदार रस्ते शहरवासियांना मिळाले आहेत। मात्र भविष्यात शहरात वाढणारे लोकसंख्या व त्याबरोबरच वाढणारे दुचाकी व चारचाकी यांची संख्या यामुळे या शहरापुढे पार्किंगचा गंभीर प्रश्न उद्भवणार आहे। सबब शहरातील वाहतूक शिस्त लागण्यासाठी व रस्त्यावरील वाहनांना अनधिकृत पार्किंगला आळा घालण्यासाठी शहरातील काही भागांमध्ये व खुल्या जागेत पे अँड पार्क योजना राबविण्यात येणार असून यातून महानगरपालिकेस 82 लक्ष येता उत्पन्न अपेक्षित आहे। महानगरपालिकेने शहरातील विविध ठिकाणी बांधलेल्या वाणिज्यिक संकुल, इमारती व गाळे, नाट्यगृह व तत्सम बाबी यापासून चालू आर्थिक वर्षामध्ये 3 कोटी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे। तद्वतच महानगरपालिकेच्या मालकीचा असलेला व विकसित केलेला मालमत्ता या भाड्याने दिलेल्या खुल्या जागा, दुकाने इत्यादी पासून 77 लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे। महानगरपालिकेच्या मालकीचा आठवडी बाजार, भाजी मंडई यापासून 27 लाख उत्पन्न अपेक्षित, तसेच जाहिरात बोर्ड, भाडे यापासून महानगरपालिकेत 4 कोटी उत्पन्न आपल्याला अपेक्षित आहे। नगररचना विभाग छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा अनेक वर्ष प्रलंबित असलेला शहर विकास आराखडा हा अंतिम टप्प्यात असून राज्य शासनाच्या अंतिम मंजुरीनंतर शहर विकासामध्ये आमूलाग्र बदल घडेल। तसेच शेंद्रा, वालूज व बिडकीन या औद्योगिक पट्ट्यात येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये झपाट्याने औद्योगिक विकास होईल याचा आम्हाला खात्री वाटते। नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी राज्यासाठी एकत्रित विकास नियमावली तयार केलेली असून त्यातील तरतुदीनुसार UDCPR मधील तरतुदी विचारात घेता महानगरपालिकेस नगररचना विभागातून 325 कोटी रुपयाचा उत्पन्न अपेक्षित आहे। नगररचना विभागातर्फे महानगरपालिकेत विकासकांना देण्यात येणारे बांधकाम परवानगी महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार BPMS पद्धतीने देण्यात येतं। त्यामुळे सर्व बांधकाम परवानगी प्रस्ताव, आर्किटेक्ट, परवानाधारक याचा बांधकाम परवानगी प्रस्ताव इत्यादी ऑनलाईन पद्धतीने दाखल झालेल्या प्रकरणांचा जलद गतीने निपटार होणे सुकर होईल। त्याबरोबरच महानगरपालिकेचा महसूल वाढण्यासाठी मोठी मदत होईल। गुंठेवारी कायदा अंतर्गत वसुली गुंठेवारी कायदा अंतर्गत अनधिकृत वसाहती या निर्मिती करण्यासाठी व त्याबाबत नियोजित पद्धतीने विकास करण्यासाठी आणि नागरिक सोयी सुविधा पुरवण्यासाठी गुंठेवारी निधीचा विनियोग करण्यात येतो। त्यामुळे गुंठेवारी अंतर्गत मालमत्ताचे नियमितीकरण करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आले असून या माध्यमातून 2025-26च्या आर्थिक वर्षात 75 कोटी उत्पन्न गृहीत धरण्यात आलेले आहे। 15वा केंद्रीय वित्त आयोग अंतर्गत प्राप्त अनुदान 15वा केंद्रीय वित्त आयोग अंतर्गत दशलक्षी शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा समावेश झालेला असून या निधीच्या 2 भागात टाईट ग्रँट व अनटाईट ग्रँट अशी भागणी केलेली आहे। त्यानुसार शहरातील
हवेच्या प्रतवारी मध्ये सुधारणा आणण्यासाठी तसेच स्वच्छताविषयक बाबीसाठी दर्जा उंचावण्यासाठी 15व्या वित्त आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार काम प्रगतीपथावर आहे. केंद्र सरकारने 15व्या वित्त आयोगाच्या शिफारसीमधील बंधनकारक 5 मुख्य प्रकल्पांचे काम हे प्रगतीपथावर असून 80% भौतिक प्रगती यामध्ये झालेली आहे. त्या अंतर्गत नद्यांचे पुनर्जीवन तसेच कांचनवाडी येथे 20 MLD STP तसेच शहरातील प्रभावी पाणी पुरवठा करणे हे प्रकल्प प्रगतीपथावर आहे. सन 2025-26 करिता प्रामुख्याने राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम अंतर्गत अर्बन फॉरेस्टची उभारणी करणे, शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध चौकात अद्ययावत सिग्नल समक्रमण करून स्मार्ट सिग्नलचे उभारणी करणे, शहरातील पर्यावरणाच्या दृष्टीने नागरिकांना सुसज्ज असे 35 ई-बस खरेदी करणे तसेच EV चार्जिंग स्टेशन उभारणी करणे असे विविध कामांना येत्या आर्थिक वर्षात अंमलबजावणी करण्याचा आमचा मानस आहे. विशेष शासकीय अनुदान शहराच्या वाढती अध्यय लक्षात घेता शहरात सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सेवा सुविधा पुरवण्याकरिता माननीय पालकमंत्री श्री संजयजी सिरसाट साहेब यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने राज्यात भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्यक योजना 2024-25 योजनेचा भाग 5 अंतर्गत औद्योगिक वाढीसाठी चालना अंतर्गत शहरातील विविध विकास योजना रस्ते विकसित करण्यासाठी 40 कोटी इतकी निधी शासनाद्वारे मंजुरी करण्यात आलेली आहे व आज रोजी तो निधी महानगरपालिकेस प्राप्त आहे आणि प्राप्त निधीतून महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांमध्ये पायाभूत सुविधा बळकटीकरण करण्यात येत आहे. शहरातील औद्योगिक वसाहती या बाबी विचारात घेऊन केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विकास कामे व मूलभूत सोयीसुविधा यासाठी महानगरपालिकेस वेगवेगळ्या माध्यमातून विशेष सहाय्यक अनुदान देत असतं. सन 2025-26 या आर्थिक वर्षात खालील प्रकल्पासाठी विशेष शासकीय अनुदान आम्हाला अपेक्षित आहे. रस्ते बांधणीसाठी अजून 20 कोटी, विशेष शासकीय अनुदान 10 कोटी, भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्यक योजना 15.86 कोटी, मराठवाडा मुक्तीसंग्राम अनुदान 25 कोटी, घनकचरा व्यवस्था प्रकल्प उभारणी 18 कोटी, दिव्यांग भवन उभारणी 10 कोटी असे एकंदरीत 100 कोटी रुपये आम्हाला अपेक्षित आहे. खर्च बाजू प्रशासकीय खर्च सन 2025-26 या प्रशासकीय खर्चापोटी खालीलप्रमाणे तरतूद प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये कर्मचारी वेतन, खाजगी तत्वावर कर्मचारी वेतन, अन्य भत्ते, इतर प्रशासकीय खर्च, यांत्रिक विभाग, मध्यवर्ती भांडार विभाग असे संगणक विभाग असे विविध विभागावर प्रशासकीय खर्च करण्यात येणार आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणे 444 कोटी हा कर्मचारी वेतन व भत्त्यावर तसेच खाजगी तत्वावर कर्मचारी वेतनाच्या 110 कोटी एवढा रक्कम दिला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात BOT तत्वावर 54,000 दिवे लावण्यात आलेले असून त्याची देखभाल दुरुस्ती संपूर्ण जबाबदारी BOT प्रकल्पधारकाकडे सोपवण्यात आलेली आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात व सुरक्षिततेचा भर पडली आहे. तसेच अखंडित दिवे सुरू ठेवणे शक्य झाले आहे. या BOT प्रकल्पाकरिता नियमित EMI अदायगी करण्यासाठी अर्थसंकल्पात 32 कोटीचा तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच याच धर्तीवर सातारा, देवलाई व उर्वरित इतर भागासाठी BOT तत्वावर 16,000 LED पथदिवे लावण्यात येणार असून त्याचा देखभाल दुरुस्तीसाठी संपूर्ण जबाबदारी BOT धारकाकडे सोपवण्यात आलेली आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात व सुरक्षिततेत भर पडेल. तसेच अखंडित दिवस सुरू ठेवणे शक्य होईल. या कामासाठी 19.80 कोटी तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेले आहे. दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवणे, दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे विविध कल्याणकारी योजना समावेश 2025-26 या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला असून दिव्यांग बांधवांची शारीरिक, मानसिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. यासाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता 19 कोटी भरीव तरतूद करण्यात आलेली आहेत. यामध्ये सर्व सुविधायुक्त ऑडिओ लायब्ररी सुरू करण्याचा आमचा मानस आहे. याचबरोबर दिव्यांग बांधवांसाठी एक परिपूर्ण असे सेन्सरी गार्डन उद्यानही निर्माण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा थेट लाभ मिळण्यासाठी DBT धोरणाचे अवलंबन करण्यात येईल, जेणेकरून पात्र दिव्यांगी लाभार्थ्यांना याचा थेट बँक खात्यामध्ये योजना रक्कम जमा करण्यात येईल. विविध असे दिव्यांग व्यक्तींसाठी शाळा शिक्षण, घरकुलासाठी अर्थसहाय्य, उदरनिर्वाह, व्यवसाय साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य, वैद्यकीय खर्चासाठी अर्थसहाय्य आणि दिव्यांग व्यक्तींसाठी सवलत, तसेच व्हीलचेअरसाठी अर्थसहाय्य, ऑडिओ लायब्ररी निर्माण करणे, दिव्यांग विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करणे, क्रीडा, चित्रकला, हस्तकला असे इत्यादी स्पर्धा घेणे, लग्नासाठी अर्थसहाय्य देणे आणि तसेच आवश्यक असलेल्या महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणणे, क्रीडा स्पर्धा आयोजन करणे असे एकंदरीत 19 कोटी आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत.
स्त्री शक्तीचा नेहमी आदर करा, स्त्रीच्या प्रत्येक स्वप्न पूर्ण करा. या ब्रीदवाक्याने महिला व बालकल्याण विभागाने 2025-26 या आर्थिक वर्षात महिला व बालकल्याण विकास कार्यक्रम अंतर्गत महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आलेलं असून महिलांसाठी व बालकांसाठी विविध योजना, प्रशिक्षणे तसेच शासन निर्णयात नमूद इतर तत्सम योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. 2025 या आर्थिक वर्षासाठी 9.80 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. यात प्रामुख्याने खालील योजनांची अंमलबजावणी आहे. महिला सबलीकरण व सक्षमीकरण करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता 7 कोटीच्या भरीव तरतूद करण्यात आलेल्या आहेत. घाटी रुग्णालय येथे महिला बेघर निवारा चालू करण्यासाठी 25 लाख तरतूद करण्यात आलेले आहेत. 0 ते 5 वर्षाच्या बालकांसाठी डे केअर सेंटर चालू करण्यासाठी 25 लाख तरतूद करण्यात आलेले आहेत. शहरातील शिल्लक असलेले 5 वुडन पूल शौचालय बांधण्यासाठी 2 कोटी तरतूद ठेवण्यात आलेले आहेत. शहरातील वर्किंग वुमेन्स हॉस्टेल निर्माण करण्यासाठी 15 लाख तरतूद करण्यात आलेले आहेत. परंतु आजच पत्रामध्ये शासनाने 43 कोटी रुपये या महानगरपालिकेला मंजुरी केली. त्यामुळे मी महानगरपालिकेतर्फे राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वर्किंग वुमेन हॉस्टेल काम करणारे महिलांसाठी हॉस्टेल निर्माण करण्याकरिता आपण पाठवलेल्या प्रस्तावाला शासनाने 43 कोटी रुपये, एक चिकलठाणा ह्या भागामध्ये आणि दुसरा नक्षत्रवाडी कांचनवाडी ह्या भागामध्ये आपण काम करणारे महिलांसाठी हॉस्टेल आपण लवकरच टेंडरही काढण्यात येणार आहेत. केवळ महिला तरुणी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून एक महिला अभ्यासिका तयार करण्यासाठी रुपये 15 लाख रुपये या ठिकाणी तरतूद करण्यात आलेले आहे. फिनिक्स प्रकल्प अंतर्गत विशिष्ट व्यवसाय करणाऱ्यांना महिलांना जीवनमान उंचवण्यासाठी आणि तसेच सन्मानजनक उपजीविका त्यांच्या बचत गट स्थापना करणे, आरोग्य, शिक्षण, घनकचरा विभागामार्फत त्यांना कामं देणे आणि त्यातीलच विशेष करून महानगरपालिकेचा पुरवणारे कर्मचारी यापुढे जास्तीत जास्त महिलाच्या बचत गट मार्फतच आपण केलं जाणार असल्याचं मी या ठिकाणी नमूद करतो. उपरोक्त कामासाठी महिला बालकल्याण लेखा अंतर्गत विशेष आर्थिकी तरतूद करण्यात आलेली आहे. पाणी पुरवठा व जलनिस्सारण विभाग सेप्टिक टँक फ्री सिटी हा ब्रीदवाक्याने लोकसंख्या सुमारे 18 लाख या शहराचे असून दैनंदिन वापरात येणारे सांडपाणी, मलनिस्सारणासाठी वापरण्यात येणारे पाणी इत्यादी या शहरातील खुल्या गटारातून वाहत असल्यामुळे विविध आजार, डासांची उत्पत्ती, दुर्गंधी, नैसर्गिक पाणीसाठी प्रदूषित करणे इत्यादी बाबीमुळे शहरात बकाळ अवस्था प्राप्त झाली होती. त्यामुळे या सर्व आरोग्यास व पर्यावरणास घातक प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यातील नागरी भागांचा दीर्घकालीन विचार करून सुनिश्चित विकास करण्याच्या दृष्टीतून अमृत 2.0 तसेच महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरातील खालील भागात मलनिस्सारण वाहनी टाकण्याचं काम प्रगतीपथावर आहे. सातारा देवले ह्या भागामध्ये 275 कोटी, पश्चिम विधान मतदारसंघात उर्वरित भागांसाठी 190 कोटी, तसेच पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी 231 कोटी, तसेच मध्य विधानसभा आणि फुलंब्री विधानसभाचे शिल्लक असलेल्या सर्व भागांसाठी 186 असे एकंदरीत शहराचा एकही भाग या ड्रेनेजच्या लाईनच्यापासून मुक्त राहणार नाही आणि सेप्टिक टँक फ्री सिटी हा स्वप्न या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. चिकलठाणा घनकचरा प्रक्रिया केंद्र येथे लिचेट ट्रीटमेंट प्लांट उभारणी ह्या करणे आणि त्यासाठी 20 KLDचा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे आणि शहरातील विविध ठिकाणी विकेंद्रित पद्धतीने STP उभारणी करणे हा गेल्या आर्थिक वर्षापासून आपण सुरू केलेला उपक्रम या आर्थिक वर्षामध्येही आपण चालू ठेवणार आहे. ज्या भागामध्ये विकेंद्रित पाणी पुरवठा, विकेंद्रित सांडपाणीच्या प्रक्रिया करून पुनर्वापर करता येते, जसं गारखेडा झालं, तसेच विविध गार्डन्स ग्राउंड्समध्ये आपण हा प्रकल्प यावर्षीही सुरू करण्यात येणार आहे. मॅन्युअल चेंबरमधील गाळ काढण्यासाठी रोबोटिक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या यंत्रणा ह्या महानगरपालिकेने स्वीकारलेल्या आहेत. अत्याधुनिक यंत्रणे निर्माण करणे, शहरामध्ये सद्यस्थितीत सुमारे 1500 किलोमीटर जलनिस्सारण वाहिनीचा जाळे कार्यरत असून त्यावर सुमारे 40 ते 50 हजार विविध व्यासाचे खोलीचे मॅन्युअल बांधलेले आहेत. याशिवाय शहरातील प्रगतीपथावर असलेल्या जे कामांना मलनिस्सारण वाहिनी विविध भागामध्ये टाकण्यात येतं. भविष्यात जलनिस्सारण वाहिनी देखभाल, दुरुस्ती, चोकअप तक्रारी कमी करण्याच्या दृष्टीने मॅन्युअल चॅम्बरमधील गाळ काढण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री आवश्यक आहे. त्यासाठी अंदाजपत्रकानुसार 1,13,00,000 रुपये आपण ह्या प्रकल्पासाठी खर्च करणार आहे. ह्या मशीनच्या वापरामुळे चोकअप प्रमाण कमी होण्यास, त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे शक्य होणार आहे.
या मशीनच्या वापरामुळे जलनिस्सारांच्या वाहनी देखभाल दुरुस्तीवरील खर्च कमी होऊन नागरिकांच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागणार नाही याचा आम्हाला खात्री आहे. अत्याधुनिक पद्धतीने स्लज विल्हेवाट लावण्याकरिता 20 मेट्रिक टन या क्षमतेचा या प्रकल्प उभारणी नक्षत्रवाडी आणि विविध विभागामध्ये विविध ठिकाणी असलेले STPचा ते स्लज 20 मेट्रिक टनचा प्रकल्प आपण उभारणी करण्याचा आपला यावर्षी मानस आहे. प्रक्रियायुक्त पाणीचा पुनर्वापर करण्याकरिता विविध ठिकाणी पाईपलाईन टाकण्याकरिता या आर्थिक वर्षामध्ये आपण 2 कोटी रुपये आपण तरतुदी या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या आहेत. ड्रेनेज लाईनमध्ये चोकअप शोध घेण्यासाठी रोबोटिक मशीन ऑलरेडी आपण वापर सुरू केलेले आहे आणि यासाठी या आर्थिक वर्षामध्ये सुद्धा त्याचा नियोजन केलेलं आहे. या सर्व जे एंडोबोट मशीनमुळे पाणी पुरवठा जलवाहिनीमधील अनधिकृत नळांचा शोध घेण्यासाठी तसेच चोकअप तक्रारी लवकर दूर करण्यासाठी सहाय्यभूत होत आहे. तसेच एंडोबोट मशीनमुळे देखभाल व दुरुस्ती खर्चात बचत झाली असून त्याद्वारे प्राप्त महसुलीमध्येही लक्षणीय वाढ या कारणामुळे झालेले आहेत. काम नदीचा पुनर्जीवन प्रकल्पानंतर आता पूर्व आणि फुलंब्री या मतदारसंघामध्ये असलेलं सुकना नदीचा पुनर्जीवन प्रकल्प या आर्थिक वर्षामध्ये आपण विशेष तरतूद 10 कोटी रुपये आपण या आर्थिक वर्षासाठी ठेवलेला आहे. ज्या पद्धतीने काम नदीचा पुनर्जीवन प्रकल्प आपण राबवून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं नावलौकिक केलं तसेच आमच्या टीम OSD असदुल्ला खान आणि त्यांचं संपूर्ण टीम आणि सर्व विभाग प्रमुख यांच्या सहाय्याने यावर्षी सुकना नदीचा पुनर्जीवन प्रकल्प आपण 10 कोटीचा आणि विविध आपल्या महानगरपालिकेचे यंत्रसामग्री वापर करून त्याचं पुनर्जीवन आपण करणार आहे. टँकरद्वारे पाणी विक्री महानगरपालिकेस नव्याने समाविष्ट झालेलं सातारा देवळा तसेच नवविकसित भागाच्या पाणीपुरवठा वाहिनी टाकण्यात आलेले नसल्यामुळे अशा भागात नागरिकांच्या खाजगी मक्तेदारी नेमून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतं. सदर पाणी विक्रीतून महानगरपालिकेस 11 कोटी उत्पन्न अपेक्षित आहे. मला गेल्या आर्थिक वर्षामध्ये हे उत्पन्न जास्त होतं, या आर्थिक वर्षामध्ये कमी ठेवण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की पुढच्या आर्थिक वर्षामध्ये आम्ही कदाचित संपूर्ण टँकर बंद करून सर्व पाणी पुरवठा पाणी पाईपलाईनद्वारे करण्याचा आमचा हा मानस आहे. घनकचरा विभाग हम होंगे कामयाब हा एक ब्रीदवाक्य घेऊन आपण घनकचरा विभाग शहरातील अत्यंत महत्त्वाचा व दैनंदिन रूपात नागरिकांना भेडसावणारे कचरा संकलन व त्याचा शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे हा विषय हाताळला जातो. आगामी वर्षात घनकचरा विभागामार्फत अत्यंत नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत, ज्यामुळे वर्षानुवर्ष साठलेल्या जुन्या कचऱ्यावर लेगसी वेस्ट शास्त्रोक्त पद्धतीने बायोमायनिंग ज्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नारेगाव, पडेगाव, चिकलठाणा येथे पडलेल्या जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकामी प्रगतीपथावर आहे. आज रोजी नारेगाव येथील 3 लाख मेट्रिक टन जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याच्या शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाटी लावण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात वाढती लोकसंख्या विचारात घेता शहरामध्ये मोठे निवासी व्यावसायिक बांधकाम होत आहेत. या बांधकामामुळे त्यातून निघणारे मलबा डेब्रिज रस्त्यावर पडून राहत होते, त्यामुळे नागरिकांना राहदारीस अडथळा निर्माण होत होत्या. तसेच शहराच्या हवेची गुणवत्ता ढासळत चालत होती. यावर उपाययोजना म्हणून कन्स्ट्रक्शन अँड डेब्रिज वेस्ट जे या प्रक्रिया करण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनामार्फत निधी मंजूर केलेले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात निर्माण होणारे बांधकाम मलबावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून ह्या मलब्यातून पेवर ब्लॉक व इतर उपयोगी वस्तू निर्माण करण्यात येणार आहेत. त्याचप्रकारे सॉलिड वेस्ट ट्रान्सफर स्टेशन हे एक ठिकाण जिथे शहरातील संकलित कचरा लहान घंटागाडीद्वारे विविध भागातून कचरा गोळा करणे मोठ्या प्रमाणावर आणला जातं. त्यात प्राथमिक व्यवस्थापन म्हणजे सेंद्रिय आणि असेंद्रिय कचऱ्याचं वर्गीकरण केलं जातं. तसेच कचरा जे रियुजेबल ज्या गोष्टी आहे प्लास्टिक, कागद, धातू, काच इत्यादी वेगळं केलं जातो आणि नंतर तो अंतिम विल्हेवाटीसाठी ठिकाण लँडफिल पुनर्प्रक्रिया केंद्र किंवा इतर सुविधा पाठवल्या जातात. शहरामध्ये प्राथमिक कचरा संकलन करून कचरा प्रक्रिया केंद्रावर पाठवण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीने ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात येणार आहे. या कामासाठी केंद्र शासन व राज्य शासनामार्फत निधी मंजूर केली आहे. या अत्याधुनिक पद्धतीने ट्रान्सफर स्टेशनमुळे प्राथमिक संकलन करणारे घंटागाड्यांचा वेळ वाचेल व परिसर दुर्गंधी पसरणार नाही. तसेच मोठ्या प्रमाणावर असलेला कचरा संकुचित करून त्याचं प्रमाण कमी केलं जातं, जेणेकरून वाहतुकीची खर्च आणि जागेचा वापरही कमी होईल. तसेच मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी अशा सुविधा आहे जिथं कचऱ्याचे व्यवस्थापन आणि कचऱ्याच्या पुनर्प्रक्रिया केली जातं. घरगुती, औद्योगिक आणि व्यापारी ठिकाणाहून सुका कचरा संकलित करून मुख्यतः
प्लास्टिक, काच, दात, कागद, इलेक्ट्रॉनिक कचरा अशा पद्धतीने कचरा वेगळं करून त्याचा पुनर्वापर किंवा पुनर्निर्मिती पाठवलं जातं. प्लास्टिक सुका कचऱ्याचं प्रमाण वेगाने वाढत असल्याने कचऱ्याची पुनर्प्रक्रिया करणे ही काळाची गरज आहे. शहरातील भागामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक सुका कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी MRF सेंटर महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत MRF सेंटरला प्रोत्साहन दिलं जात आहे. शहरातील सद्यस्थितीत कांचनवाडी व विश्रांतीनगर या 2 ठिकाणी MRF सेंटर उभारण्यात आले. आज रोजी नमूद दोन्ही MRF सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे, ज्यामुळे पर्यावरण, स्वच्छता व कचऱ्याचे पुनर्वापर या दोन्ही हेतू साध्य होते. कचरामुक्त शहर जे 7 स्टार रेटिंगसाठी ओला व कचरा वर्गीकरण संकलित करणे, शास्त्रोक्त पद्धतीने ओला कचऱ्यावर विल्हेवाट लावणे व सुका कचऱ्यावर पुनर्वापर करणे, CND वेस्टवर प्रक्रिया करणे, व्यावसायिक क्षेत्रात नाईट स्वीपिंग करणे, लेगसी वेस्टवर प्रक्रिया करणे, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छ विषयक नागरिकांचा अभिप्राय या बाबी असणे बंधनकारक. यामध्ये छत्रपती संभाजीनगर मनपा डेस्कटॉप असेसमेंटमध्ये पात्रही झालेले आहेत. उपरोक्त सर्व निकषांची पूर्तता संभाजीनगर मनपाद्वारे होत असल्याने आगामी स्वच्छ सर्वेक्षण 2024 स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर मनपाच्या महाराष्ट्र राज्यातील प्रथम 10 स्वच्छ महानगरपालिकेमध्ये नक्कीच समावेश येईल याचा आम्हाला खात्री वाटते. ग्रीन स्पेसेस, हॅपी फेसेस, ट्रान्सफॉर्मिंग वन गार्डन ॲट ए टाईम हा एक ब्रीथ वाक्य घेऊन उद्यान विभागाने शहराच्या वाढते शहरीकरण व प्रदूषण यामुळे नागरिकांच्या स्वच्छ हवा या विरंगुळा यासाठी उद्यानांची नितांत गरज आहे. याच धर्तीवर छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्यभागी स्थित हडको N10 येथील स्वामी विवेकानंद उद्यान, रोज गार्डन व लगतच्या परिसर अशा जवळपास 22 एकर परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने मध्यवर्ती उद्यान विकसित करण्याचा आमचे नियोजन आहे. या अंतर्गत नक्षत्रवन, राशीवन, कारंजांची उभारणी करणे, पाथवे व जॉगिंग ट्रॅक तयार करणे, लहान मुलांची खेळणी बसवणे, सेल्फी पॉईंट उभारणे, संपूर्ण सेंट्रल पार्क पाहता येईल असे मनोरा उभा करणे, स्वतंत्रपणे योगा झोन विकसित करणे, फूड प्लाझा उभा करणे इत्यादी बाब निर्माण करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात एक भव्य दिव्य उद्यान निर्मितीची आमचा संकल्प आहे. राज्य सरकारने राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना 2024-25 योजनेचा भाग 1 2024-25 या योजनेच्या अंतर्गत शहरात TV सेंटर भागात छत्रपती संभाजी महाराजाचं साहसी उद्यान उभारणी व दर्जेवाढ करण्याचा आमचा मानस आहे. शहरातील सातारा देवळाई परिसरात सुखद सहवास उद्यानाचा उभारणी करण्याचा नियोजन असून भविष्यात त्या भागातील नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी एक हक्काच्या ठिकाणी देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आगामी आर्थिक वर्षात शहरातील विविध 4 ठिकाणी अत्यंत चांगल्या दर्जाचं उच्च उद्याने मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 2025-26साठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आलेले असून त्यान्वये शहरातील चंपा चौक, शाह बाजार येथे जुनी अस्तित्वात असलेली इमारत निष्कासित करून त्या जागेवर अत्याधुनिक मटण मार्केटची उभारणी करण्यासाठी 3 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यासोबतच पीर बाजार भाजी मंडई येथे मार्केटसाठी 2 कोटी रुपये ठेवलेले आहेत. त्याबरोबरच शहराच्या पाळीव प्राण्यांसाठी पेट पार्क निर्माण करणे 2025 अर्थसंकल्पामध्ये 2 कोटीच्या तरतूद करण्यात आलेली आहे व पेट क्रेमेटोरियम विकसित करण्यासाठी 2025-26 अर्थसंकल्पामध्ये 70 लाखची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. क्रीडा आम्हाला खेळू द्या ह्या ब्रीदवाक्याने छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांसाठी व उदयोन्मुख खेळाडूंसाठी क्रीडा विभागाने महानगरपालिकेच्या मालकीच्या छत्रपती संभाजी महाराज महानगरपालिकेचे क्रीडांगण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा व सुसज्ज असे अद्ययावत क्रिकेटचा मैदान विकसित करून त्या ठिकाणी फ्लडलाईट्स, सराव खेळपट्ट्या व साऊथ पेव्हिलियनच्या उभारणी करण्याचा, त्या अनुषंगाने भारतातील महत्त्वाचे क्रिकेट स्पर्धा जसे की रणजी करंडक, IPL स्पर्धा, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजित करण्याकरिता या मैदानाच्या परिपूर्ण विकासासाठी यावर्षी अर्थसंकल्पामध्ये 75 कोटीचा तरतूद उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यातच नारेगाव येथे मिनी ॲथलेटिक ट्रॅक तयार करण्याकरिता अर्थसंकल्पामध्ये यावर्षी 3 कोटी रुपये तरतूद करण्यात आलेले आहेत. त्याबरोबरच बायजीपुरा येथे टेबल टेनिस अकॅडमी सुरू करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये 1.5 कोटी तरतूद करण्यात आलेले आहेत. किराडपुरा तसेच इतर महानगरपालिका जागेवरील आर्टिफिशियल टर्फ उभारण्याचे आमचे नियोजन आहे. शहरातील विविध महानगरपालिकेच्या मालकीच्या ठिकाणी मैदान विकास करण्याकरिता 5 कोटी रुपयांच्या तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेले आहे. देशी खेळ यांना प्रोत्साहन देण्यासाठी N4 येथे पारिजात नगर उद्यान कबड्डी व मैदान विकसित करण्यासाठी 2 कोटी 50 लाख रुपयाची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेले आहेत.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विविध मोकळ्या जागेवर विविध 4 ठिकाणी 21 बाय 25 मीटर आकाराचे जलतरण तलाव बांधकाम करण्यासाठी 2025-26 अर्थसंकल्पामध्ये 10 कोटी रुपयांच्या तरतूद करण्यात आलेल्या आहेत। त्याबरोबरच ज्या महिला पोहण्या शिकण्यासाठी मनपाच्या जलतरण तलावावर येतील त्यांना मोफत प्रवेश देणे व ज्या महिला पोहण्यासाठी सराव करण्यासाठी मनपा जलतरण तलावावर येतील त्यांना शुल्कात 20% सूट देण्याचा आमचे मानस आहे। पर्यटन विभाग, पर्यटन राजधानी म्हणून या शहराची ओळख आहे। आपल्या शहरातील सुंदर आणि विविध ऐतिहासिक स्थळ तसेच जगप्रसिद्ध वारसा लाभलेले युनेस्को मानांकित अजंठा वरील लेणीतील कलाकृती व शिल्पाला पाहून पर्यटकांना अनुभवामध्ये समृद्धीभर पडतो। त्याचप्रमाणे आपल्या शहरात 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे। या धार्मिकदृष्ट्या पर्यटकांचे महत्त्वाचे स्थान आहे। आपल्या संस्कृती आणि समृद्ध वारसा यांच्या पर्यटनाला अविस्मरणीय अनुभव मिळण्यासाठी महानगरपालिका खालीलप्रमाणे पर्यटनास्तरीय उपक्रम राबवणार आहे। पर्यटन महोत्सवासाठी 1 कोटी रुपये, मासिक कार्यक्रम आयोजन करण्यासाठी 25 लाख रुपये, विमानतळावर किओस्क तयार करण्यासाठी 10 लाख रुपये, सोव्हिनियर सेट तयार करून येणारे पाहुण्यांसाठी 10 लाख रुपये, टुरिझम सेन्सिटायझेशन कार्यक्रमासाठी 5 लाख रुपये, त्रैमासिक कार्यक्रम अर्थसंकल्पात असे 5 लाख रुपये ठेवलेला आहे। अग्निशमन विभागाचा वाढती लोकसंख्या व औद्योगिक प्रगती पाहता महानगरपालिका क्षेत्रात अग्निशमन विभागाने सक्षम बळकटीकरण करणे येत्या काळात अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। या शहराच्या विविध भागात 4 नवीन अग्निशमन केंद्र उभारण्याचे आमचे मानस आहे, ज्यामुळे आगीसारख्या घटना घडलेल्या ठिकाणी अत्यंत कमी वेळेत प्रभावीपणे अग्निशमन करणे व होऊ शकणारे जीवित व वित्तहानी टाळणे हा मागचा उद्देश आहे। बहुमजली इमारतीमध्ये उद्भवणाऱ्या विविध आपत्तीचा सामना करण्यासाठी आधुनिक स्नॉर्केल, लॅडर वाहन व इतर अनुषंगिक वाहन खरेदीसाठी अर्थसंकल्पामध्ये 51 कोटीचा भरीव तरतूद या आर्थिक वर्षी करण्यात आलेल्या आहेत। अग्निशमन विभागामध्ये आपत्ती दृष्टीने उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अद्ययावत असे इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटर उभारण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये 2 कोटीचा तरतूद करण्यात आलेला आहे। अग्निशमन वाहनाप्रमाणे आधुनिक असे नवीन अग्निशमन वाहन महानगरपालिकेत ताफ्यामध्ये घेण्यासाठी 20 कोटी रुपयांचा आर्थिक तरतूद करण्यात आलेले आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रास सुसज्ज असे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र, रिजनल डिसास्टर मॅनेजमेंट सेंटर व शहर आपत्ती प्रतिसाद बळ, सिटी डिसास्टर रिस्पॉन्स फोर्स असे कार्यान्वित करण्याचा आमचा मनोदय आहे। तसेच संपूर्ण मराठवाडा विभागातील अग्निशमन कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक वर्षी विभागस्तरीय फायर गेम्स आयोजित करण्याचा आमचा मानस आहे। त्या अनुषंगाने अग्निशमन विभाग या आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकरिता वार्षिक दरवाढ लक्षात घेता ना हरकत प्रमाणपत्र वितर तत्सम परवानगी व फायर कॉल चार्जेस यापासून आणि जे नागरिक अथवा व्यापारी आस्थापना हे फायर एनओसी विविध पद्धतीने घेणार नाही, मात्र त्यांचे घर अथवा वाणिज्यिक आस्थापना या ठिकाणी जर आग लागल्यास आग नियंत्रण करण्यासाठी त्यांना दुप्पट दराने अग्निशमन सेवा आकारणी करण्यात येईल। त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांना माझे आवाहन आहे की त्यांनी तात्काळ फायर एनओसी घेऊन महानगरपालिकेत सहकार्य करावे। सन 2025-26 या आर्थिक वित्तीय वर्षाचं 15 कोटीचा उत्पन्न अपेक्षित आहे। या अनुषंगाने 69 कोटीचे अपेक्षित खर्च ही तरतूद या आर्थिक वर्षामध्ये करण्यात आलेले आहेत। एकच उद्दिष्ट एकच पण आरोग्य सेवाचे सक्षमीकरण ह्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभाग छत्रपती संभाजी महानगरपालिका आधुनिक यंत्रसामग्री सज्ज असणे व विविध रोगांवर निदान उपचार प्रभावीपणे करणे याचा आमचे प्राधान्य असणार आहे। पुढील आर्थिक वर्षामध्ये काही नाविन्यपूर्ण उपक्रम आपण हाती घेणार आहेत। एक भाग म्हणून राजनगर आरोग्य केंद्र येथे आयुर्वेदिक पंचकर्म योग निसर्गोपचार केंद्र विकसित करणे याकरिता या आर्थिक वर्षामध्ये 1 कोटी रुपयाचे तरतूद करण्यात आलेले आहेत। बन्सीलाल नगर येथे अद्ययावत नेत्र रुग्णालय विकास करण्याकरिता आरोग्य विभागामार्फत 1 कोटीचा तरतूद प्रस्तावित करण्यात आलेले आहे। आर्टिफिशियल इंटेलिजंट टेक्नॉलॉजी बेस्ड ECG मशीन्स विविध आरोग्य विभागात रुग्णालयामध्ये या आर्थिक वर्षी 6 लाख रुपये तरतुदी ठेवण्यात आलेल्या आहेत। बोन डेन्सिटी मशीन आणि यासाठीही 20 लाख रुपये तरतूद ठेवण्यात आलेले आहेत। आरोग्य विविध योजनांवर बरीच तरतूद करण्यात आलेली असून यामुळे शहरातील गोरगरीब रुग्णांसाठी अत्यल्प शुल्कामध्ये विविध आरोग्य सेवा देण्याचा आमचा मानस आहे। शिक्षण विभाग
महानगरपालिका शाळेमध्ये प्रवेश घेणारी बहुतांश विद्यार्थी अल्प व मध्यम उत्पन्न घटकातील असल्याने अशा विद्यार्थ्यांना संख्यात्मक व गुणात्मक पद्धतीने शिक्षण देणे व त्यात नैसर्गिक कलागुणांना अधिक वाव कसा मिळेल यासाठी या शैक्षणिक वर्षात विशेष बाबीचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. आपले मुले जागतिक स्पर्धेत टिकून राहतील यासाठी पुढील उपक्रम राबवण्याचा आमचे मानस आहे. मुलांना सर्वांगीण विशेष तसेच ज्ञानवाढीसाठी येणारे औद्योगिकरण पाहता टोयोटासारखं कंपनी बघता त्यांच्याकडे असलेलं कर्मचारी आणि गरज असलेलं जे जपान भाषासुद्धा आपण तयारी ठेवतो आहे. त्यासाठी फ्रेंच, जर्मन व जपानीज भाषेचे प्रशिक्षण देणे जाणे करून मुलांना भविष्यातील संधीमध्ये वाढ होऊन वेगळं कार्यक्षेत्रात काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध होईल अशी आमची या आर्थिक वर्षामध्ये मानस आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, शैक्षणिक व भावनिक वाढ होण्याच्या दृष्टीने गुणवत्तेचा पंचसूत्री कार्यक्रम राबवण्याचे आमचे प्राधान्य आहे. नारेगाव येथील उर्दू शाळांमध्ये नवीन वर्गखोल्यांची उभारणी करण्यासाठी 2 कोटी रुपये आपण या आर्थिक वर्ष या ठेवण्यात आलेले आहे. शिक्षण विभागातील नवीन तंत्रज्ञान जसे की कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स यांचा वर्ग प्रत्येक शाळेमध्ये सुरू करण्याचा आमचा दृढ निश्चय आहे. मनपा शाळेतील मुलांना वाचनाची गोडी लागावा व सायम अध्ययनामध्ये वाढ होण्याकरिता मनपा शाळेमधील मुलांकरिता सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालय उभारण्याचा आमचा मानस आहे. या आर्थिक वर्षामध्ये प्रथम आणि मोठ्या इम्पॉर्टंट विषय आहे की या आर्थिक वर्षामध्ये आम्ही ई-ऑफिस संपूर्ण महानगरपालिका ई-ऑफिसकडे वळणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा महाराष्ट्र राज्य यांनी सर्व शासकीय कार्यालयात 100 दिवसाचे कृती कार्यक्रम निश्चित केलेला आहे. त्याअंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने आगामी काळात ई-ऑफिस हा दैनंदिन कार्यालयात कामकाज करण्याच्या पद्धतीने महानगरपालिकेत कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. डिजिटल सिग्नेचरचे उपयोग करणे आणि इन्फॉर्मेशन ऑनलाईन करणे आणि विविध साईटची व त्या हाताळण्यासाठी त्यांना लागणारे ID, पासवर्ड हे सर्व करून ई-ऑफिस प्रणाली आपण या आर्थिक वर्षामध्ये प्राधान्याने राबवणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान दैनंदिन कार्यालयात कामकाज गुणवत्ता सुधारणा व प्रक्रिया सुकर होण्यास मदत होणार आहे आणि त्या अनुषंगाने या अर्थसंकल्पात आपण 5 कोटी रुपये आपण तरतुदीही ठेवण्यात आलेले आहेत. सुसज्ज यंत्र हाच आमचा मंत्र हा उद्देश घेऊन यांत्रिक विभागाने विविध वाहनांच्या डेटाबेस या फ्लीट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर सिस्टममुळे डिजिटल पद्धतीने उपलब्ध होऊ शकतो आणि प्रत्येक वाहनांचा योग्य वापर आणि ऑप्टिमम वापर होऊ शकतो. या अनुषंगाने या सिस्टम केलं जाणार आहे आणि कामांचा वेग वाढून कार्यक्षमता वाढवणारा यांत्रिक विभाग आमच्या 2025-26 या अर्थसंकल्पामध्ये या फ्लीट मॅनेजमेंट राबवण्यासाठी 3 कोटी रुपये तरतूद ठेवण्यात आलेले आहेत. तसेच या महानगरपालिकेच्या आसपास अजिंठा, वेरूळ आणि जगप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे असून पर्यटक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत असतात. या पर्यटकांना शहरातील बीबी का मकबरा, पानचक्की, सिद्धार्थ उद्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा संग्रहालय, ऐतिहासिक दरवाजे या सर्व बघण्यासाठी 2 डबल डेकर बस आपण सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे. डबल डेकर बसमध्ये शहरातील पर्यटक स्थळ माहिती, देश व विदेशातील महत्त्वाच्या भाषेत ऑडिओ क्लिपद्वारे देण्याचा, प्रत्येक सीट जवळ सुविधा उपलब्ध करून देण्याचा आणि या आर्थिक वर्षामध्ये आपण 5 कोटी रुपयाच्या तरतूद त्यासाठी ठेवलेला आहे. सौर ऊर्जेकडे वळूया, वीज बचत करूया या ब्रीद वाक्याने विद्युत विभागाने या आर्थिक वर्षामध्ये विद्युत विभागाने काम करण्याचा विशेष करून पाणी पुरवठ्यासाठी 60 ते 65 कोटीचा देय रक्कम आपण प्रत्येक वर्षी करावा लागतो. वाढीव वीज बिलाचा भार भविष्यात कमी करण्यासाठी महानगरपालिकेत सोलार पार्क उभारणी करणे, त्यासाठी जागा खरेदी करणे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे उच्च दाब विद्युत देयकाच्या रक्कमासाठी मोठी बचत होऊ शकतं. त्यामुळे 2025-26 या अर्थसंकल्पामध्ये आपण 25 कोटी रुपये जमिनी खरेदी करण्यासाठी आपण ठेवलेले आहेत. EV चार्जिंग स्टेशनच्या उभारणी करण्यासाठी आपण या आर्थिक वर्षामध्ये 10 विविध ठिकाणी EV चार्जिंग लावण्याचा आपल्या नियोजन असणार आहे. मुख्य मार्गावरील दुभाजकांमध्ये सोलार ट्री उभारण्याचे सुद्धा या आर्थिक वर्षामध्ये आपण नियोजन केलेलं आहे आणि यासाठी 1 कोटी रुपये आपण तरतुदीही ठेवण्यात आलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत या आर्थिक वर्षामध्ये नाविन्यपूर्ण असे विविध प्रकल्प यामध्ये राबवण्याचा हे आहेत. त्यामध्ये सारांशामध्ये एवढं सांगतो, महानगरपालिकेच्या फ्लीट मॅनेजमेंट सिस्टमसाठी 3 कोटी, 2 डबल डेकर बसेससाठी 5 कोटी, 3 नवीन पेट्रोल पंपसाठी 3 कोटी,
चिकलठाणा येथे लीचे ट्रीटमेंटसाठी 1.25 कोटी, शहरातील विविध ठिकाणी विकेंद्रित STP उभारणी करणे त्यासाठी 5 कोटी, जलनिसारण वाहिनीवरील मॅनहोल चॅम्बरमधील गाळ काढण्यासाठी 50 लक्ष, अत्याधिक पद्धतीने स्लजच्या विल्हेवाट लावण्यासाठी 1.5 कोटी, सुकना नदीच्या पुनर्जीवन आणि विकास करणे त्यासाठी 10 कोटी, कमल तलाव फेज 2 अंतर्गत पूर्ण काम करण्यासाठी 7 कोटी, प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर करण्याकरिता विविध ठिकाणी पाईपलाईन टाकणे त्यासाठी 2 कोटी, शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या ठिकाणी मैदान विकसित करण्यासाठी 5 कोटी, शहरातील विविध ठिकाणी ॲम्युनिटी या ठिकाणी क्लब हाऊस उभारणी करण्यासाठी 5 कोटी, पेट पार्क उभारणीसाठी 5 कोटी, नारेगावातील नवीन शाळा खोली बांधण्यासाठी 2 कोटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिका तयार करणे त्यासाठी 4 कोटी, बायजीपुरा येथे टेबल टेनिस अकॅडमी सुरू करणे 1.5 कोटी, नारेगाव येथे मिनी ॲथलेटिक ट्रॅक तयार करणे 3 कोटी, किराडपुरा येथे शाळेत जागेवर आर्टिफिशियल टर्फ तयार करणे 2 कोटी, N4 येथील पारिजात उद्यान कबड्डीच्या इंडोर मैदान विकसित करणे 2.5 कोटी, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने सिटी सेंट्रल पार्कसाठी 20 कोटी, EV चार्जिंग स्टेशन उभारणी करणे 2.5 कोटी, सोलार यंत्रणा स्थापना करणे 5 कोटी, शहरात सुशोभीकरण अंतर्गत नवीन डेकोरेटिव्ह पोल लावणे 5 कोटी, पथदिव्यांसाठी सोलार ट्री स्थापना करणे 1 कोटी, महानगरपालिकेच्या सोलार पार्क उभारणीसाठी जागा खरेदी करणे 25 कोटी, ऑफिस तसेच रेकॉर्ड कीपिंग करणे 1 कोटी, कला दालनच्या बाजूला असलेलं बॅडमिंटन हॉलचा नूतनीकरण करणे आणि सेंट्रल स्टोअर हाऊस बनवणे 70 लाख रुपये, राजनगर आरोग्य केंद्र येथे आयुर्वेदिक पंचकर्म यासाठी 1 कोटी, बन्सीलाल नगर येथे रुग्णालय येथे नेत्र रुग्णालय करणे 10 लाख आणि सर्व आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रम डिजिटल स्क्रीनवर डिस्प्ले करण्यासाठी 16 लक्ष आणि शाह बाजार येथे अत्याधुनिक मटन मार्केटचे उभारणी करणे 3 कोटी, पीर बाजार येथे मार्केट उभा करण्यासाठी 2 कोटी असे विविध नाविन्यपूर्ण हे करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या महानगरपालिकेचा अधिनियम कलम 103 व 104 अनुसार 2024-25 या सुधारित अंदाज सुरुवातीच्या शिल्लक 126 कोटी 66 लाख 79,000 यामध्ये महसुली जमा 1,720 कोटी 78 लक्ष 10,000 असे एकत्रित एकूण जमा 1,847 कोटी 44 लक्ष 89,000 जमेचा व एकूण खर्चाचे 1,707 कोटी 40 लक्ष 60,000 यासह 140 कोटी 4 लक्ष 29,000 शिल्लकीचा सुधारित अर्थसंकल्प मान्यत्व सादर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचा कलम 95 अनुसार 2025-26चे जमा व खर्चाच्या मूळ अंदाजपत्रकाच्या शासकीय अनुदान रक्कमेसह प्रारंभ शिल्लकी 140 कोटी 4 लक्ष 29,000 व अपेक्षित जमा 2,943 कोटी असे एकूण 3,083 कोटी 40 लक्ष 99,000 आणि अपेक्षित खर्च 3,082 कोटी 45 लक्ष 40,000 विचारात घेता 95 लक्ष 59,000 शिल्लकीचा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करण्यात येत आहे. माझ्या कार्यकाळात मान्य पालकमंत्री श्री संजयजी सिरसाट साहेब, मान्य खासदार श्री संदीपानजी बुमरे आणि तसेच मान्य खासदार श्री कल्याणजी काले साहेब आणि तसेच मान्य आमदार व मंत्री श्री अतुलजी सावे साहेब, इतर मागास बहुजन कल्याण व दुग्धविकास अपारंपरिक ऊर्जा मंत्री, तसेच मान्य विरोधी पक्षनेता श्री अंबादासजी दानवे साहेब विरोधी पक्षनेता, तसेच मान्य आमदार श्री संजयजी केनेकर आणि तसेच मान्य आमदार श्री प्रदीपजी जयस्वाल, मान्य आमदार श्री सतीशजी चव्हाण पदवीधर मतदारसंघ, तसेच मान्य आमदार श्री विक्रमजी काले, मान्य आमदार श्रीमती अनुराधाताई चव्हाण यांचं सहकार्य आणि तसेच बरेच माजी नगरसेवक, माजी महापौर यांचं वेळोवेळी आलेलं सूचना या सर्व विचारात घेऊन यांचं सहकार्य यांचं मार्गदर्शनही वेळोवेळी लाभत असून यापुढेही ते मिळत असेल असे मी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच सर्व पत्रकार बंधू, इलेक्ट्रिक प्रसार माध्यमाच्या व छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी इत्यादी सर्व महानगरपालिकेचा लोकाभिमुख प्रकल्प व विकास योजनांचा प्रसिद्धी देऊन महानगरपालिकेस सहकार्य करावा ही अपेक्षा. शेवटी एवढंच सांगतो,
कुछ तो फूल खिलाए हमने और कुछ फूल खिलाना है, कुछ तो फूल खिलाए हमने और कुछ फूल खिलाने हैं, मुश्किल है ये बाग में अब तक कांटे कहीं पुराने हैं। थैंक यू, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।